कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबद्दल राज्य शासन सकारात्मक आहे। महापालिका हद्दीलगत असणाऱ्या 10 गावांना घेऊन लवकरच हद्दवाढीचा निर्णय जाहीर होईल अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली। आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळ सभागृहात मांडलेल्या लक्षवेधीवर त्या बोलत होत्या। राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे। आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळ सभागृहात कोल्हापूर महापालिकेशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले। त्यामध्ये शहराची हद्दवाढ, थेट पाईपलाईन योजना, टीडीआर आणि घरफाळा घोटाळा, महापालिकेतील रिक्त पदं, आकृतीबंध अशा प्रश्नांचा समावेश होता। जरी गावांचा विरोध असला अध्यक्ष महोदय, तर या सर्व गावांना आपण या ठिकाणी सर्व सोयी सुविधा देतोय आणि मग काही राजकीय कारणानिमित्त जर त्यांना अशा पद्धतीने ते विरोध करत असतील तर ते योग्य नाही। आणि म्हणून ज्या पद्धतीने मंत्री महोदयांनी सांगितलं की 2027 पर्यंत जरी आता नवीन मतदारसंघ होत असल्यामुळे हद्दवाढ करू शकत नसलो, तर माझा एक स्पेसिफिक प्रश्न फक्त आहे की ते झाल्या आपण हद्दवाढ करणार का? आमदार क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना नगरविकास राज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तरं दिली। त्यामध्ये प्रामुख्यानं कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंबंधी मिसाळ यांनी केलेलं विवेचन महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शहराच्या हद्दवाढीचा निर्णय घेतला जाईल। पहिल्या टप्प्यात 10 गावांचा समावेश करून हद्दवाढ होईल असं नामदार मिसाळ यांनी सांगितलं। हद्दवाढीसंबंधी कोल्हापूर महानगरपालिकेने नवीन हद्दवाढीचा प्रस्ताव 5/8/2025 ला शासनात सादर केला की ज्याच्यामध्ये बाजूबाजूची जी लगतची आहेत, ज्याला कोल्हापूर महानगरपालिका सोयी सुविधा देतं आता सुद्धा, तर तसा 8 गावांचा प्रस्ताव शासनात सादर केला। पण अध्यक्ष महोदय, आत्ताच आपल्याला जे सेन्सस साठीचं जे नोटिफिकेशन आलं त्याच्यामध्ये 27 पर्यंत हद्दीच्या बंदीबाबतचं नोटिफिकेशन आपल्याला आलंय। त्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपण हद्दवाढ करू शकतो का 27 पर्यंत, ते पण एकदा मी माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर हे बघून आपण चर्चा करून मी त्यांना तपासून सांगेन। आता 10 गावांची 8 नाही तर इव्हन 10 गावांची समावेश करण्यासाठी सगळ्यांनी ऍक्सेप्टन्स दिलाय अध्यक्ष। दुसरीकडे 1998 मध्ये जाहीर झालेल्या सुधारित विकास योजनेतील रिंग रोड आणि ओपन स्पेस ताब्यात घेण्याची कामं रखडलेली आहेत, तर त्यातून कोल्हापुरात पार्किंगची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। महापालिकेतील रिक्त पदं भरलेली नाहीत। पंचगंगा नदी प्रदूषण आणि काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील त्रुटी याबद्दलही आमदार राजेश क्षीरसागर यांनी सभागृहात आवाज उठवला। महापालिकेतील यापूर्वीचा घरफाळा आणि टीडीआर घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली।